मला माझ्या पक्षाचा सार्थ अभिमान आहे, माझ्या नेत्याचा सार्थ अभिमान आहे, विशेष मुख्यमंत्री महोदयांनी या मंत्रिमंडळाचा सार्थ अभिमान आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं सुद्धा म्हणणं 8 ते 10 मिनिटं त्यांनी ऐकून घेतलं. संविधान भेट देण्याचं कारण खरं असं होतं माझं, जे काही लोक फक्त खोट्या अफवा पसरवतात की संविधान बदलणार आहे, 400 पार झाल्यानंतर असं होणार आहे, तसं निव्वळ खोटं आहे की जे पंतप्रधान स्वतः गीता, बायबल, रामायण, महाभारतापेक्षाही त्या संविधानाला मात्र नवीन जे संसद भवन झालंय त्याला संविधान नाव. आतापर्यंत मी कोणाच्या टीका करायला मला योग्य वाटत नाही, परंतु ते 370 कलम जे रद्द झाल्यामुळं खऱ्या अर्थानं संविधानाची परिपूर्ण अंमलबजावणी होते. तिथं तिरंगा झेंडा, त्या तिरंगा झेंड्यावर जे अशोक चक्र आहे ते दिमाखाने डवळतंय. इंदुमिलचा प्रश्न असेल, स्मारकाचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न ज्या जिद्दीनं ताकदीनं सोडवलेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आमचा ह्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री महोदय यांना संविधानाच्या व्यतिरिक्त फुलगुच्छ किंवा शालगुच्छ देण्यापेक्षा संविधान देणं आणि ते संविधानाचा सन्मान करणारे अशाच लोकांना द्यावं आणि ते संविधानाचा सन्मान करणारे म्हणून मला त्याचा अभिमान, म्हणून मी संविधान